महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी. भाजपचा पहिला उमेदवार विजयी. कोणत्या महापालिकेचा निकाल लागलाय? काय घडलंय नेमकं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. राज्याच्या राजकारणात खूप मोठी बातमी समोर येत असून महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या बाकी आहेत. तत्पूर्वीच भाजपचा पहिला उमेदवार विजयी झाला आहे, अशी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सध्या राज्यामध्ये ज्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ना, आज त्याच निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारी मिळालेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे अर्ज पद्धतशीरपणे दाखल केले असून उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्या अनेक उमेदवारांनी त्यांची नाराजी देखील व्यक्त केली असून अनेक नेत्यांनी ऐनवेळी पक्षांतर करत बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. तर काही उमेदवारांना मात्र बंडखोरी करत असताना आता अशातच मोठी बातमी समोर आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पहिला महिला उमेदवार विजयी झाला आहे. कारण कल्याण डोंबिवली जे महानगरपालिका अतिशय महत्वाची मानली जाते, अशाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपने विजयाचे खाते उघडले आहे. कल्याणच्या पूर्व भागातील 18 प्रभाग यामध्ये भाजपच्या रेखा राजन चौधरी या जवळपास बिनविरोध झाल्या आहेत. 18 प्रभागात ओबीसी महिला आरक्षित जागेसाठी फक्त भाजपच्या रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आला असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. उद्या अर्थातच कागदपत्राची पडताळणी होणार असून त्यानंतरच त्यांच्या विजयाची जी घोषणा आहे ती होण्याची शक्यता असून रेखा चौधरी यांचा विजय मात्र निश्चित मानला जात आहे. राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच भाजपचा अशा प्रकारे पहिला महिला उमेदवार निवडून येणं यावरूनच समजून येतं की भाजपने महिला उमेदवारांना किती प्राधान्य दिले आहे. त्याचसोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण यांनी जे प्रयत्न केलेले आहेत जेडीएमसी मध्ये, त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना दिसत असून रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्ता आहेत. रेखा चौधरी यांचा विजय म्हणजे हिंदुत्वाचा पहिला विजय आहे, अशी भाजपमार्फत प्रतिक्रिया दिल्यात आली असून सध्या भाजपच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचसोबत रेखा चौधरी ह्या भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष असून आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 18 मधून त्यांची बिनविरोध निवड झाली असून भाजपचं खातं उघडलं. सगळीकडेच आता अर्थातच आनंदाचं वातावरण आहे, कारण ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपला दुय्यम स्थान होतं, आज त्याच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपने विजयाने सुरुवात करून सर्वांना चकित केला. अखेर कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतरच या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपल्या चॅनलला. जय महाराष्ट्र.